या 3 मुली पोलिसांच्या ताब्यात. मुलगा एकटा दिसताच करायचा असं संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. सांगलीतील एका भागात राहणारा किरण आपल्या आयुष्यातील एका मोठ्या चिंतेशी झुंज देत होता. घरच्यांची इच्छा, नातेवाईकांचे प्रश्न आणि वाढत जाणारे वय यामुळे त्याच्यावर लग्नाचा विषय सतत येत होता. अनेक प्रयत्न झाले होते, अनेक ठिकाणी चर्चा झाली होती, पण काही ना काही कारणाने गोष्ट पुढे सरकत नव्हती. त्यामुळे किरण मानसिकदृष्ट्याही थकला होता. अशाच एका काळात त्याच्या आयुष्यात काही महिला आल्या. त्यांची बोलण्याची पद्धत, आत्मविश्वास आणि आश्वासनं इतकी ठाम होती की किरणला वाटलं कदाचित आता त्याच्या आयुष्यातील मोठी समस्या सुटणार आहे. त्यांनी त्याला सांगितलं की त्यांच्याकडे त्याच्यासाठी योग्य मुलगी आणि फार वेळ न घालवता ते लग्न जुळवून देऊ शकतात. किरणला सुरुवातीला थोडी शंका आली, पण त्या महिलांनी इतक्या खात्रीने बोलणं सुरू ठेवलं की त्याचा विश्वास बसू लागला. काही दिवसातच त्याला एका तरुणीची ओळख करून देण्यात आली. ती शांत होती, कमी बोलत होती आणि तिच्या वागण्यात कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसत नव्हती. पहिल्याच भेटीत सर्व काही व्यवस्थित असल्याचं चित्र उभं राहिलं. त्या भेटीनंतर घडामोडींनी अचानक वेग घेतला. चर्चा पुढे सरकू लागली. आजवर अनेक महिने थांबलेल्या किरणला हे सर्व स्वप्नवत वाटत होतं. त्याला सांगण्यात आलं की उशीर करण्यात काही अर्थ नाही, सर्व काही योग्य आहे आणि आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. किरणच्या मनात आनंद होता, पण त्याचबरोबर थोडी भीतीही होती, कारण इतक्या वेगाने घडणाऱ्या गोष्टी त्याने यापूर्वी कधी पाहिल्या नव्हत्या. मात्र त्याला समजावण्यात आलं की काही वेळा नशिबाची दारं अचानक उघडतात आणि अशा संधी गमावू नयेत. काही आर्थिक व्यवहारही झाले. त्याला सांगण्यात आलं की काही खर्च आहेत, काही प्रक्रिया आहेत आणि काही गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतील. लग्नाची इच्छा पूर्ण होत असल्याने किरणने फार प्रश्न विचारले नाहीत. त्याने सांगितलेली रक्कम दिली. त्यानंतर वातावरण पूर्णपणे बदललं. लग्नाच्या तयारीसारखी चर्चा सुरू झाली. सर्वजण व्यस्त असल्याचं चित्र दिसत होतं. प्रत्येकजण आपापल्या भूमिकेत अगदी नैसर्गिक वागत होता. त्यामुळे किरणचा विश्वास आणखी दृढ झाला. लवकरच तो दिवसही आला ज्याची तो अनेक वर्ष वाट पाहत होता. सर्व काही घाईघाईत होत असल्यासारखं वाटत होतं, पण त्याला तेव्हा काहीच त्यात गैर वाटलं नाही, कारण त्याचं लक्ष फक्त एका गोष्टीवर होतं. त्याचं लग्न होत होतं. लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सामान्य गेले. घरात आनंदाचं वातावरण होतं. किरणला आता वाटत होतं की आता त्याच्या आयुष्यातील संघर्ष संपला आहे. ज्यासाठी तो इतका काळ प्रयत्न करत होता ते अखेर पूर्ण झालं. मात्र काही दिवसानंतर काही विचित्र गोष्टी त्याच्या लक्षात येऊ लागल्या. काही प्रश्न विचारले जाऊ लागले. स्पष्ट उत्तर मिळत नव्हतं. काही गोष्टी जुळत नव्हत्या, पण तरीही त्याने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. एक दिवस मात्र असा आला की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का त्याची वाट पाहत होता. घरातील काही वस्तू गायब झाल्यासारखं त्याच्या लक्षात आलं. सुरुवातीला त्याला वाटलं की कदाचित गैरसमज असेल, पण तपास केला तेव्हा परिस्थिती गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. याचवेळी आणखी एक धक्कादायक गोष्ट घडली, ज्याच्यावर तो पूर्ण विश्वास ठेवत होता. ती व्यक्ती अचानक संपर्काबाहेर गेली. तिचा पत्ता लागेनासा झाला. फोन बंद, कोणताही संपर्क नाही. कुठे गेली याची माहिती नाही. किरण आता चिंतेत पडला. त्याने स्वतः माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्याला वाटलं कदाचित काही गैरसमज झाला असेल, पण जसं तो खोलात जाऊ लागला तसं त्याच्या पायाखालची जमीन सरकू लागली. त्याला समजणारी प्रत्येक नवीन गोष्ट आधीच्या गोष्टींपेक्षा अधिक धक्कादायक होती. ज्याच्यावर तो विश्वास ठेवून बसला होता त्यामागे काहीतरी मोठं लपलेलं असल्याची जाणीव त्याला होऊ लागली. आता त्याला हे प्रकरण साधं वाटत नव्हतं. सांगलीत या चर्चेला उधाण आलं. लोक विविध तर्क लावू लागले. काहींना वाटत होतं की हा फक्त आर्थिक वाद आहे. काहींना वाटत होतं की यामागे मोठं जाळं असू शकतं, पण खरी गोष्ट अजूनही सर्वांपासून दूर होती. किरणने मिळालेली माहिती एकत्र केली आणि संबंधित ठिकाणी तक्रार दिली. त्यानंतर तपास सुरू झाला. तपास जसा पुढे जाऊ लागला तसतसं अनेक धागेदोरे समोर येऊ लागले. काही लोकांच्या भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या. अधिकाऱ्यांनी तपासात काही महिलांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्या सामान्य मध्यस्थ असल्याचं चित्र दिसत होतं, पण माहिती समोर येऊ लागल्यानंतर चित्र वेगळंच दिसू लागलं. अनेक प्रश्नांची उत्तरं तपासातून मिळू लागली. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेगाने पार पडल्याचं समोर आलं. भेट, चर्चा, व्यवहार आणि लग्न या सर्व गोष्टी अतिशय कमी वेळात घडल्याचं उघड झालं. त्यामुळे संशय अधिकच गळत झाला. तपास जसा पुढे गेला तसतसं एकामागून एक धक्कादायक तथ्य बाहेर येऊ लागली. अनेक गोष्टी जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचा संशय बळावला. किरणला जे सांगितलं गेलं होतं आणि प्रत्यक्षात जे होतं यामध्ये मोठा फरक असल्याचं दिसू लागलं. शेवटी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. तपासात असं समोर आलं की किरणची ओळख करून देण्यात आलेली सायली नावाची महिला आधीपासून विवाहित होती. ही माहिती त्याच्यापासून लपवण्यात आली होती. लग्न जुळवून देण्याचं आश्वासन देणाऱ्या राणी, राधा आणि सुमन या महिलांनी आर्थिक व्यवहार केल्याचंही तपासात समोर आलं. या प्रकरणात किरणकडून मोठी रक्कम घेतल्याचा आरोप झाला. लग्नानंतर काही दिवसातच घरातील दागिने आणि पैसे घेऊन सायली निघून गेल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर झालेल्या तपासात संबंधित महिलेविरोधात कारवाई करण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सांगलीत उघडकीस आलेल्या या प्रकरणाने अनेकांना सावध राहण्याचा इशारा दिला. विशेषतः लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या व्यवहारांमध्ये घाई न करता संपूर्ण पडताळणी किती महत्त्वाची आहे किंवा असते हे या घटनेतून समोर आलं.